ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री सार्थ एकनाथी भागवत अध्याय 23 श्लोक 25चे निरूपण मी करत आहे. स्वतः विलास न भोगता शरीर, वाणी व मन यांना त्रास देऊन कष्टाने द्रव्य मिळवण्याकरिता मी उन्मत्त व अविचारी बनलो. द्रव्यप्राप्तीची खटपट करता करता तारुण्य, बळ व आयुष्य हे निघून गेली. शरीर पूर्णपणे क्षीण झाले तरी द्रव्याचा हव्यास कमी होत नाही. पैशाने पैसा वाढविताना चिंता आणिवार वाढली. त्यामुळे मी आपला स्वार्थ विसरलो आणि द्रव्यलोभाने कृपण बनलो. ज्या द्रव्याने आणि ज्या जन्माने खरोखर विचारी लोक भूतदया व परोपकार करून संसार समुद्राच्या परतीराला पोचले आणि अशाच स्थितीत माझे कपाळकरंट्याचे द्रव्य व्यर्थ गेले, जीवित व्यर्थ गेले, आयुष्यही फुकट गेले आणि माझा स्वार्थ बुडाला. आता कदाचित असे म्हणाल की जीवात जीव असता ह्यापुढे तरी आपला स्वार्थ साधून घेऊ, पण तेही आता अशा स्थितीत चालावायचे नाही, कारण आता द्रव्य आणि सामर्थ्य ही दोन्ही नाहीशी झाली. अधर्मामुळे सर्व पैसा संपला आणि वृद्धावस्थेने सर्व सामर्थ्य गिळून टाकले. आता मी केवळ जीर्ण म्हातारा व कपाळकरंटा मात्र उरलो आहे. हाय हाय, पैसा मिळवताना सर्व लोक नागविले हे लक्षात आणून आता कर्दळी स्वतः सांगत आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.